नमस्कार. माय भारत पोर्टलवरती इव्हेंट क्रिएशन अजून सोप्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. myBharat.gov.in गेलो की आपण साइन इनला जात असतो. साइन इन ठिकाणी यूजर नेम क्रेडेन्शियलमध्ये मोबाईल नंबर जो रजिस्टर असेल माय भारतला किंवा ईमेल ॲड्रेस यापैकी एक गोष्ट टाकली की चेकबॉक्स जो आहे त्याला टिक करणार आय कन्सेंट टू टर्म्स ऑफ यूजला, आणि मेल असेल तर मेलला किंवा मोबाईल नंबर दिलेला असेल तर मोबाईल नंबरला OTP येईल. हा OTP आपण इन्सर्ट करणार. नंतर आपल्याला वेब पोर्टल हे आपल्या प्रोग्राम ऑफिसरच्या डॅशबोर्डला घेऊन जात असतं. त्यातनं डाव्या बाजूला जे दिलेले टॅब्स आहेत त्यापैकी इव्हेंट्सला क्लिक केलं की आपल्याला आपल्या डिस्ट्रिक्टमधल्या NYKs, विविध कॉलेजेस किंवा NGOs यांच्यामार्फत राबवण्यात आलेले जे इव्हेंट्स असतील ते डिस्प्ले होत असताना दिसतात. इथं आपल्याला ऑरेंज बॉक्समध्ये ॲड इव्हेंट आहे, यावर क्लिक करून आपण आयोजित करत असणाऱ्या इव्हेंटबद्दल बेसिक डिटेल्स द्याव्या लागतील. तर जो सध्या ट्रेंडिंग इव्हेंट आहे तो आहे स्वच्छता ही सेवा. आपण त्याला निवडणार. इव्हेंटचं नेम आपण तेच ठेवणार, स्वच्छता ही सेवा. स्पेशलायझेशनमध्ये खाली येणाऱ्या टॅब्सपैकी आपल्याला जो इव्हेंट आपण डिसाईड केलेला आहे याच्या रिलेव्हन्समधला एखादा जो टॉपिक असेल दिलेला तो निवडावा. त्यात स्वच्छता ही सेवा दिलेला आहे. आपण एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त संबंधित स्पेशलायझेशनमधले टॅब्स टॉपिक्स हे सब कॅटेगरी म्हणून निवडू शकतो. पार्टनर नेममध्ये आपण पूर्वी बाय डिफॉल्ट मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स येत होतं, पण समजा आपण ग्रामपंचायत असेल, हॉस्पिटल्स असतील, लोकल युनिट्स असतील, यांच्या कोलॅबरेशनमध्ये जर एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करत असाल तर आपण पार्टनर नेममध्ये त्यांचे नाव देऊ शकतो. हायलाईट्समध्ये आपण जो इव्हेंट ऑर्गनाईज करतो आहे त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथं मेन्शन करणं आवश्यक आहे. तर आपण म्हणू शकतो की हायलाईट्समध्ये आपण अवेअरनेस थ्रू रॅलीज, प्लेजेस, अजून आपल्याला जे आवश्यक असेल ते आपण इथं लिहू शकतो. इव्हेंट डिस्क्रिप्शनमध्ये नियोजित इव्हेंटबद्दल 2 ते 4 ओळीमध्ये आपण त्याचं वर्णन केलं पाहिजे. तर आपल्याला जे सोयीचं असेल आपण ते देऊ शकतो. क्लीनलीनेस, कॅम्पेन, मी याला फक्त समरी म्हणून उदाहरणार्थ म्हणून इथं मेन्शन करतो. नंबर ऑफ डेज आपल्याला माहिती आहे स्वच्छता ही सेवा हे कॅम्पेन शेड्यूल झालं आहे 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत. तर ते 16 दिवसांसाठी शेड्यूल आहे. लास्ट डे टू शो इंटरेस्ट आपण देऊ शकतो 2 ऑक्टोबर. इव्हेंट स्टार्ट डेट 17 सप्टेंबर. इव्हेंट एंड डेट 2 ऑक्टोबर. इव्हेंट टाईम, हे व्हिडिओ प्रिपरेशन मोबाईलद्वारे होत असल्याने इथं आपल्याला क्लॉकद्वारे इव्हेंट टाईम सेट करता येतो. जर आपण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर करत असाल तर तिथं आपल्याला डबल लाईन्सचे 3 स्लॉट येत असतात. पहिले 2 स्लॉट हे अवर्ससाठी आहेत, दुसरे त्याला अटॅच असलेले स्लॉट हे मिनिट्ससाठी, आणि स्पेस देऊन जे 2 लाईन्सचा स्लॉट आहे तो AM PM साठी आहे. त्यामुळे तिथं आपल्याला त्या पद्धतीनं निवडावं लागेल आणि लिहावं लागेल. आपण सकाळी 10 वाजेची वेळ घेऊया.
AM सेट केलं. इव्हेंट एज ग्रुप 18 ते 25. इव्हेंट लोकेशन महाराष्ट्र बाय डिफॉल्ट येत असतं. हे ज्या युनिटद्वारे हे इव्हेंट तयार होतं आहे त्या युनिटचं लोकेशन जे असेल बाय डिफॉल्ट डिस्ट्रिक्ट आणि स्टेट हे येत असतं. आपल्याला कॉलेजच्या लोकेशनचा ॲड्रेस द्यायची आवश्यकता असल्यास आपण द्यावं, अन्यथा आपल्या बॅनरवरती हे डिस्प्ले होत असतं. ॲक्टिव्हिटी लाईनअपमध्ये ॲक्टिव्हिटी नेम हे आपल्याला द्यायचं आहे, जी ॲक्टिव्हिटी आपण कंडक्ट करतो आहे. स्वच्छता ही सेवा. ॲक्टिव्हिटी टाईप कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे तर क्लिनलीनेस ॲक्टिव्हिटी आहे. आणि इथं टाईम येतो परत की आपण त्याच्या शेवटची वेळ जी असेल कंक्लुडिंग टाईम तो मॅक्सिमम आपण दिलेला असतो साधारणपणे 5 PM. ॲक्टिव्हिटी डिस्क्रिप्शन आपण परत काही सेंटेन्समध्ये जी ॲक्टिव्हिटी रन होते त्याबद्दल माहिती देऊ शकतो. मी डेमो म्हणून काही सेंटेन्सेस लिहितो. क्लिनलीनेस ड्राईव्ह ॲट पब्लिक प्लेसेस, हॉस्पिटल्स, रिव्हर्स ॲटसेट्रा. हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या ज्या इव्हेंट तयार होतो आहे त्याचे बॅनरसुद्धा डिस्प्ले करता येतं. इथं गेल्यानंतर जे बॅनर आपण अपलोड करणार आहोत त्याची मॅक्सिमम साईज ही 200 KB आत असावी. मी ऑलरेडी इमेजला कॉम्प्रेस करून घेतलेला आहे. जर 200पेक्षा जास्त कुठलीही साईज असेल किंवा आपल्याला आवश्यक असलेली साईज जी असेल ती आपण ब्राउझरला टाकून कॉम्प्रेस टू 200 KB और 500 KB असं केलं की आपल्याला इमेज त्या साईजमध्ये कॉम्प्रेस करून मिळते. त्यानंतर आपल्याला हे जे खाली पब्लिश टॅब आहे ते ॲक्टिव्ह होतं आणि आपण पब्लिश केल्यानंतर इथली सगळी बेसिक डिटेल्सची माहिती ही क्लिअर्ड होते आणि जो इव्हेंट आपण पब्लिशला पाठवला आहे तो इव्हेंट सेक्शनमध्ये दिसायला लागतो. तर पोर्टल हे मेंटेनन्समध्ये असल्याने इथं इव्हेंट्समध्ये हे दिसत नाही आहे. याला कदाचित थोडा वेळ लागेलही, पण ऑलरेडी जो इव्हेंट रजिस्टर्ड आहे त्यातली गोष्ट सांगतो. इव्हेंट एकदा पब्लिश झाल्यानंतर तो असा आपल्याला डॅशबोर्डला दिसेल आणि या इव्हेंटला क्लिक केल्यानंतर त्याच्या बॅनरला आपल्याला इव्हेंट क्रिएशनची जी लिंक आहे ती शेअर करण्यासाठी इथं शेअरचं ऑप्शन दिसतं. याला क्लिक केलं की आपल्याला कॉपी लिंक करता येते किंवा डायरेक्टली व्हॉट्सअपलासुद्धा पाठवता येते. आपण कॉपी लिंक करूया. इथं लिंक तयार झालेली दिसते. लिंकवर क्लिक केलं की ब्लू टिक याचा अर्थ लिंक कॉपी झालेली आहे. आपल्याला ज्या मीडियाला पाठवायचे तिथं आपण ती पेस्ट करू शकतो. तर इव्हेंट क्रिएशन आणि त्याचे लिंक सबमिशन इथून होतं. पण इव्हेंट क्रिएट झाल्यानंतर इव्हेंटचे जे फोटोग्राफ्स आहेत जे ऑलरेडी इथं अपलोड केलेले आहेत ते इव्हेंट गॅलरीमध्ये आपण पाहू शकतो. तर हे अपलोड कुठून होतात त्याबद्दल माहिती घेऊया. इव्हेंटसाठी जर इव्हेंटमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर एडिट इव्हेंटला जाऊन आपण त्याच्यात दुरुस्ती करून परत पब्लिश करू शकतो. आणि ॲड गॅलरीला गेल्यानंतर आपल्याला जे इमेजेस निवडक मॅक्सिमम आपण 5 फोटोग्राफ्स आपण अपलोड करू शकतो. तर त्याची साईज जी आहे इमेज साईज ही 500 KBच्या पेक्षा कमी असायला हवी. परत जास्त जर असल्यास आपण ब्राउझरच्या उपयोगाने गुगल क्रोमच्या उपयोगाने त्याला कॉम्प्रेस करू शकतो. आणि मग निवडक बेस्ट ऑफ 5 फोटोग्राफ्स आपण फोटोग्राफ्समध्ये अपलोड करणार किंवा आपल्याकडे एक्स्ट्रा ॲडिशनल म्हणून व्हिडिओ लिंक असेल यूट्यूबची ती आपण इथं पेस्ट करणार. आणि हे दोन्ही टाकल्यानंतर आपण जेव्हा ॲड म्हणणार तेव्हा इथं जे इनॅक्टिव्ह बटन दिसते पब्लिश म्हणून ते ब्लू कलरमध्ये ॲक्टिव्ह होईल आणि त्याला क्लिक केलं की आपल्याला गॅलरीमधले जे इव्हेंट्स आहेत ते या प्रकारे इव्हेंट गॅलरीमध्ये दिसायला लागतील. आणि मग हे निवडक जे ॲप्रूव्ड केलेले फोटोग्राफ्स असतील ते ॲप्रूव्ड पोर्टल करत असतं. ते ऑटोमॅटिक काही वेळेमध्ये ॲप्रूव्ड झाल्यानंतर इथं डिस्प्ले होत असतं. तर अशा पद्धतीनं इव्हेंट क्रिएशन आणि इव्हेंट क्रिएशन झाल्यानंतर शेअरिंग ऑफ लिंक आणि शेवटचा टप्पा म्हणजे
इव्हेंट कम्प्लिशन विथ दी ॲडिशन ऑफ फोटोग्राफ्स टू दी गॅलरी. अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण कुठलेही इव्हेंट्स क्रिएट करू शकतो. या निमित्ताने सर्वांना विनंती राहील की आपण जास्तीत जास्त इव्हेंट्स क्रिएट करावेत आणि प्रत्येक इव्हेंटसाठी निवडक काही फोटोग्राफ्सने तो इव्हेंट कंप्लीट करावा. काही अडचण असल्यास आपण संपर्क साधावा. धन्यवाद.